कधी येणार आहे तुमची बहीण? कशाला? मला स्वतःला बोलायचंय तिच्याशी घर जावयाबद्दल. ती येणार नाहीये, मी जाणार आहे तिच्याकडे आज. असं कसं? अहो लग्न जुळवून द्यायचा व्यवसाय ना तिचा. म्हणजे आपण कस्टमर नाही का तिचे? ती पैसे घेणारे आपल्याकडून लग्न जुळवून द्यायचे. ए बाई, अगं तू कस्टमर वगैरे असले शब्द नको का वापरूस. आणि ती बहीण आहे माझी, पैसे घेणार नाही ती. बरं करा, हा भाऊबीज साजरी करा. आणि मी का जातोय तिच्याकडे माहितीये तुला? कारण तुझी ही अट ऐकल्यानंतर तिला जबरदस्त शॉक बसणार आहे. त्यामुळे तिला जरा नीट समजावून सांगायला पाहिजे. नीट समजावून सांगा. हा मी काय म्हणतो वेणा, आज संध्याकाळपर्यंत तू पुन्हा एकदा विचार करच. असं कसं? माझं ना एकदा ठरलं म्हणजे ठरलंच. हे 30,000. हे राया, काल काय स्वप्न पडलं? काल वीकली हॉलिडे होता, नो स्वप्न. तुझी अरे मग तर खरं पडायला हवं होतं ना स्वप्न. अगं ते काही कंपल्सरी आहे का? नाही अरे हो, पण तुला त्या मुलीचा चेहरा नीट आठवेल ना चित्रकाराला सांगायला. हा, हे महत्वाचं आहे. मी तिला विसरूच शकत नाही रे. ती माझ्या डोळ्यात छापली गेली. गुड मॉर्निंग मामा. शुभ प्रभात. ओ शुभ प्रभात पप्पा. गुड मॉर्निंग. काय सकाळ सकाळी कुठं निघाली? ते मी फक्त मम्माला सांगणार आहे. अगो बाई, मला मम्मा, मी त्या लोकांकडे जाऊन येते हॉलचं बोलायला. ओके? बऱ्या बोलांनी तयार झाली नाही तर सरळ पैशाची ऑफर दे. हे जरा जास्त होत नाहीये? काही जास्त होत नाही. सध्याच्या काळात सगळ्या गोष्टी पैशानेच साध्य होतात बाळा. हे बघ मम्मा, फार तर फार मी त्यांना रिक्वेस्ट करणार आहे. ते ठीक आहे. शिवी, माझं की नाही कुणी ऐकतच नाही. तू बाय मम्मा. बाय पप्पा. मी सांगितलेलं लक्षात ठेवा. तुझं काम नक्की होणार. काय चाललंय काय तुम्हा मायलेकींचं? कुठे काय? तुम्हीच सांगितलं ना लेकीला कुठेतरी गुंतवून ठेव म्हणून एक काम सांगितलंय. कसलं का? कळेल. काका आणि दादा, आजी आजोबांच्या लग्नाच्या वाढदिवसाचा खर्च मी काढलेला आहे. हॉल वगैरे धरून सगळे 50,000 होत आहेत. तू 20 द्यायचे, काका तू 10, माझी मेहनत आणि बाबा 20. काय काय 10-20 काय चाललंय बाबा? वाढदिवसाचं कॉन्ट्रीब्युशन तुम्ही 20,000 देताय. काय 20? अरे माझ्या अख्ख्या लग्नाचा खर्च सुद्धा 20,000 नव्हता. बाबा तुमचं नशीब चांगलं होतं. आता जर का लग्न केलं असतं ना तर 3-4 लाख आरामात लागले असते. ए मुकुंदा, नाही लग्नाचा विषय निघालाय म्हणून सहज विचारतो. तुझ्या लग्नात किती खर्च झाला होता? साधारण 3 लाख रुपये झाला होता. आणि 2 लाख ऋताच्या घरच्यांनी दिले ना? बरोबर. आणि 1 लाख दादानी ना? नाही 60,000 मी दिले होते आणि आजोबांनी 30,000 रुपये दिले होते. हो 30,000 तर मी पण दिलं. जरा हिशोब कर. कशाला जुने पाने हिशोब करत बसलाय काय आहे, साहेब? मुलांना कळायला हवं ना महागाई किती वाढली आहे ते. तर हिशोब कर. तुझे 60 बरोबर, बाबांचे 30, 90, माझे 30, 1,20,000. आणि ही सगळी रक्कम आपण दादाच्या हातात दिली होती. दादा म्हणजे काहीही खर्च न करता तुम्ही 20,000 रुपये कमावलेत. कालिंदी काय हो, काय झालं? हे आई, तुला माहितीये का? ए राया, किती कॉन्ट्रीब्युशन द्यायचं रे? किती द्यायचंय? 20,000 ना? दिले. हो दिले. हा मंग्या किती देणार आहे? 10. का तो का 10 आणि मी का 20? तो एकटा आहे ना, तुम्ही दुकटे आहात म्हणून. ब्रह्मचारी असल्याचा आयुष्यात पहिल्यांदा मला फायदा झालाय. हे राया, चल मला उशीर झालाय, आपल्या लवकर निघायला हवं. नाही 5 मिनिट थांब मला. चल राया, चल. नाही राया चल काय मला थांब. मंग्या तू हॅलो माझ्याशी बोल. बोलतोय. नाही हे सगळं मंगेश बोलतोय. नाही, हा बोला. काय काढतीये ही? सकाळी 20,000ला खड्ड्यात पाडले मला. त्यात पुन्हा बसचे तिकीट मलाच काढावं लागणार आहे. हसू नकोस तू. पोहे कुठात माझे? आण ना पोहे. हस. हे बाबा पडेल ना.
काय रे काका, तू मागच्या दाराने काय आलास? रे तुमचे ते परमपूज्य पिताश्री कॉन्ट्रीब्युशन वरनं मला परत लेक्चर देणार हे माझ्या लक्षात आलं, म्हणून मी आत पळालो. मी आत गेल्यावर लक्षात आलं तुला ऑल द बेस्ट केलंच नाही, म्हणून मग पुढून न येता मागून आलो. त्याने अडवलं असतं ना परत सोड. ऑल द बेस्ट. नीट वर्णन कर हा त्या चित्रकाराला, सगळं नीट आठवून सांग. आणि हो, तुला जर आठवायला खूपच त्रास झाला ना तर चक्क झोप. हा म्हणजे नशिबाने जर त्याच मुलीचं स्वप्न पडलं तर फ्रेश वर्णन करता येईल ना. बर. अरे बघ, अजिबात घाई करू नकोस, शांत राहा. हा, डोळे बंद कर, विचार कर, त्या मुलीचा चेहरा डोळ्यासमोर आण. डोळे बंद करून तिचा चेहरा डोळ्यासमोर कसा आणू? पीजे मारू नकोस, कळलं ना. अरे काका, तू काय परीक्षेला चाललाय का? 10वीच्या परीक्षेला जाताना जसं सांगितलं होतंस ना तसं सांगतोय तू त्याला. हो, कारण ते तेवढंच महत्वाचं आहे. 10वीचा अभ्यास जसा पुढच्या करिअरसाठी महत्वाचा असतो ना, तसंच तो आत्ता जे करायला चाललाय ते त्याच्या पुढच्या आयुष्यासाठी महत्वाचं आहे. मी माझ्या आयुष्याचा पेपर लाईटली घेतला आणि त्याची फळं अजून भोगतो. नाही, मी माझी आजची मीटिंग कॅन्सल करतो आणि मी तुमच्यासोबत येतो, कारण आजच्या या परीक्षेत माझी तुला गरज आहे, मला स्पष्ट दिसतंय. चल. अरे काका, दादा आहे ना माझ्या बरोबर. हा, तू कशाला काळजी करतो? आता माझ्या पुतण्यांची काळजी मी नाही करणार तर कोण करणार? आणि खरं सांगू का, मलाही घाई झाली रे ती मुलगी कशी दिसते बघायची. स्वप्न मला पडतंय, तुला कसली घाई झालीये? तसं नाही रे, म्हणजे माझ्या पुतण्याच्या स्वप्नात येणारी मुलगी कशी दिसते हे मला बघायचं. आणि वर ती सुंदर असायलाच हवी ना. म्हणजे जरा काही 19-20 असलं ना तर त्या चित्रकाराला सांगून तिला सुंदर बनव, आपल्या घरच्यांना आवडायला हवी ना. आणि बाबा म्हणजे तिचं जर नाक थोडं वेडं वाकडं असलं तर ते त्याच्याकडनं सरळ करून घे. आणि तो जर नाही म्हणाला ना तर त्याला जरा चिरीमिरी दे आणि त्याला म्हणावं तिला कसंही करून सुंदर बनव. काका, मी असं काही करणार नाही. आणि ती सुंदरच आहे रे, त्यामुळे मला असं काही करायची गरज पण नाही. अरे मला तसं म्हणायचं नव्हतं, पण आपल्या घरच्यांना आवडायला हवी ना म्हणून मी सांगतोय. आणि तूच म्हणतोयस ना की लग्न केलं तर त्याच मुलीशी करीन म्हणून. अरे पण काका, तशी कुणी अस्तित्वात असली तर ना. सॉरी. मला खात्री आहे तशी मुलगी असणार. आणि समजा नसेल ना तर आता मला कळलं ना की मला कशी मुलगी हवी आहे ती. मग आता लग्न करीन ना तर तिच्याशीच कन्फर्म. आणि नसली तर सॉरी. नसली तर शोधीन तशीच एखादी. म्हणून तर या चित्राच्या आयडियाला मी हो म्हटलंय, म्हणजे डिट्टो तशी शोधता येईल ना. अरे पण तुझ्यासाठी मुलगी तू नाही, तुझा बाप आणि तुझी आई शोधणार ना. मग त्यांना पण चित्र दाखवीन ना, सांगेन शोधा अशीच. आणि जर तशी कुणी नाहीच मिळाली तर परत सॉरी. जर नाही मिळाली ना तर मी लग्नच नाही करणार. ए बाबा, हे असं नको बोलूस रे बाबा. तो ऐकतो, मीही असंच म्हणालो होतो आणि त्यांनी एवढं मनावर घेतलं की अजूनही. हे बघ, मी सांगतोय तेवढं ऐक. जर का तशी मुलगी अस्तित्वात असली आणि ती आपल्या घरच्यांना जर नाही आवडली तर प्रॉब्लेम येईल ना. आणि जर का ती अस्तित्वात नसलीच, समजा ती नसलीच, पण आता शोधताना तू तशी शोधणार आहे, बरोबर आहे ना. ती आपल्या घरच्यांना आवडायला हवी, एवढंच माझं म्हणणं आहे. म्हणून मी तिच्या दिसण्यात भेसळ करू? ए बाबा, चांगल्या गोष्टींसाठी आपण जे करतो त्याला भेसळ म्हणत नाही, त्याला आयडियाची कल्पना असं म्हणतात. काय पण तरी मी तिच्या बाबतीत खोटं काही बोलणार नाही. ती जशी दिसते ना तसं मी चित्रकारासमोर वर्णन करणार. हा, आता त्याच चित्र चुकलं तर गोष्ट वेगळी. मग काय करणार आहेस तू? चित्र फाडून फेकून देणार. अरे हे बाबा, हे असं नको करूस रे. अरे या चिटणविसांच्या घरात अजून कोणीही ब्रह्मचारी राहू नये असं मला वाटतं. राया, एक गोष्ट सांगू? सांग. मलाही अशीच एक मुलगी सांगून आली होती रे. नाकी डोळी, सुंदर होती, बापाची 4 दुकानं होती, एक स्टेशनरीचं, दुसरं शाळेच्या युनिफॉर्मचं, तिसरं केमिस्टचं, त्याच्या बाजूला दारूचं. अरे काका, 100 वेळा सांगून झालंय हे. हो ना. मग मी आत्ता जे सांगतोय ते नीट ऐक, नाहीतर आत्ता तुम्ही मला जसे चिडवत होतात ना त्याची ही सगळी मंडळी तुला चिडवती, कळलं? काका, तू जरा शांत राहा. माझं तुझ्यासारखं काहीही होणार नाही. माझं लग्न होणार आणि त्याच मुलीशी होणार. पण फक्त ते घर जावई वगैरे काही मी होणार नाही. ते आजी तुला होऊच देणार नाही. तंगड तोडून घरात बसवेल तुला ती. लग्न तर फार लांबचीच गोष्ट आहे. हे बघ, चित्रकाराचा कॉल आहे. बोल, काय म्हणतो बघ. हॅलो. हो निघालोच आहे. हा, 10 मिनिटात पोहोचतोय. हा, ठीक आहे ओके.
हे काका निघतो ना मी, उशीर झाला बरोबर निघा निघा. ए राय बघ ना, आणि जमलं तर जरा. नाही. बर तू आणि तुझं नशीब. हा पण मी आता जातोय मीटिंगला. तरीही जर काही वाटलं तर मला फोन करा. हा ऑल द बेस्ट अगेन. चल निघतो. काकाने उगाच वेळ खाल्लाय. नाही रे, यावरून कळतं की त्याला आपली किती काळजी आहे. चल चल बस लवकर निघाला हो. घेणे आहे हा जावई विकत घेणे आहे हा जावई विकत घेणे आहे वाढवण की पोय नको, आणि केवढे पोहे केले, जरा कमी करत जाओ. बघ जरा कोण आलंय. चहा. हा. ओ आणला. नमस्कार. चिटणवीसांचंच घर का? कोण हवे? राया चिटणवीस आहेत? सासूबाई 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 राहायला भेटायला एक सुंदर मुलगी आली आहे. सेल्स गर्ल असेल तुमच्या चिरंजीवांनी पाठवलेली, पुन्हा काहीतरी खर्च वाढवायला. तुम्ही सारखं सारखं रायावर का घसरता हो? आधी ती मुलगी कोण आहे ते तर कळू दे. ती दारातच उभी आहे अजून. ऋता तू ना कहरच करते. तिला आत तरी बोलवायचंस. अय्या खरंच सुंदर आहे. चिटणवीस हो हो इथेच राहतात. ये ना, ये आत ये. अगं अशी परक्यासारखी बाहेर का उभी आहेस तू? ये आत ये. ये ह्या बाजूला, ह्या बाजूला ये. बस बस ये. बस बस अगं बस ना बस. अगं खूप दिवसांनी इतकी सुंदर पाहुणी आली आमच्या घरी. काय ग नाव काय तुझं? प्रांजल प्रधान. प्रधान. आम्ही चिटणवीस. ही बघ माझी सुंदरता. आणि हे आमचे अहो. काय विकायला आलात? नाही काही नाही. मग कशाला पाठवलंय आमच्या राया साहेबांनी? अहो ती काही विकायला आली नाहीये. तिचं काहीतरी वेगळं काम आहे रायाकडे. तेच ते पुन्हा काहीतरी खर्चाचं काम असणार आहे. नाही नाही नाही, तुम्ही ऐकाच माझं, तुम्हाला सांगतो मी. हे बघा आज सकाळपासून खूप खर्च वाढलाय आमच्या घरातला. अहो साधा आमच्या आई वडिलांच्या लग्नाचा वाढदिवस आहे, म्हटलं घरातल्या घरात साधेपणाने साजरा करूया ना. तर नाही, माझं ना एकदा हॉल बुक केलाय लोकांनी. आता तुम्हीच सांगा, हॉल बुक केला म्हणजे पाहुणे वाढले. पाहुणे वाढले की खर्च वाढला, मग कॉन्ट्रीब्युशन पण वाढलं ना. हो हो, आता 20,000 रुपये हे जास्त होतात की नाही आपल्यासारख्या सामान्य माणसांना? होतात की नाही सांगा ना? होतात. त्यातून रेल्वेत काम करणारा एक सामान्य माणूस आहे हो मी. रेल्वेत असशील नाही तर एसटी 20,000 द्यावेच लागतील. हे बघ 20,000 खूप जास्त होतात. अहो असं काय करताय? आता सगळ्यांचं ठरलंय ना. एक गोष्ट लक्षात ठेव, तू आमच्या घरात राहतोयस बिन भाड्याचा. मग मुलगा आहे मी तुमचा. आहे ना, मुलगा आहेस ना, मग खर्च करावाच लागेल. नाहीतर जाताना मंग्याच्या नावावर सगळं करून जाऊ. मग तू राहा 4x6च्या रेल्वे क्वार्टर्स मध्ये. लोकांसमोर काय छापतेस मला? लोकांसमोर काय छापतेस मला? अगो भाई, कोण ही गोड मुलगी? प्रांजल प्रधान, या रायाच्या आजी. सुखी राहा, सुखी राहा. चांगले संस्कार केलेत तुझ्यावर. आईनं शिकवलं वाटतं. नाही, तुम्हाला बघूनच पाया पडावं असं वाटतं. हीच कागती रायाच्या स्वप्नातली. स्वप्नातली म्हणजे?
अहो ऍक्च्युली आहे ना, हे सगळंच एकदम कॉम्प्लिकेटेड आहे. म्हणजे ह्याच्या स्वप्नात आहे ना एक मुलगी येते. चेहरा नीट आठवतोय का? अरे चेहरा नीट आठवतोय का? हो. हो म्हणतोय, आठवतंय त्याला. तुम्हाला फक्त एवढंच काम करायचंय. तो तिचं वर्णन करेल, तुम्हाला तिचं तसंच्या तसं चित्र काढायचं. म्हणजे काय ना, आम्हाला ह्याचा चॉईस काय तो कळेल ना. बरं सांगा, कसा होता चेहरा? उभा चेहरा, सरळ नाक, छोटस कपाळ, कपाळावरून खाली. सॉरी सॉरी सॉरी, एकच मिनिट. हॅलो. हां. ओ शिट. ओके ओके ठीक आहे, मी काहीतरी करतो. हां एक मिनिट. हे राया, ऑफिसमध्ये एक सॉलिड लोचा झालाय, मला जावं लागेल. नाही ओके, तुझं चालू राहू दे ना. पण हां, रात्री घरी आल्यावर मला हे चित्र दाखवायचं. ओके चल, येतो मी. बाय. हा पुढे. हा, कपाळावरून ओघळणारी एक बट. डोळे किती सुंदर आहेत ग तुझे. ऋता, बाळा असं पटकन बोलू नये कोणालाही. प्रांजल, घरी गेल्यानंतर आईला मीठ मोरीने दृष्ट काढायला सांग. सुनबाई, पहिल्यांदाच आले आपल्याकडे. हो ना. काहीतरी गोडाधोडाचं द्या. बाई, विसरलेच आम्ही. जाग, मसाला दूध करून ठेवलंय ना, ते घेऊन ये तिच्यासाठी. हो देऊ. अगं ऐक, मसाला दूधच आण, ताक आणू नकोस. हो सासूबाई. हिला ना मी 1000दा बजावलंय, मला सासूबाई म्हणत जाऊ नकोस. तरी ऐकतच नाही. मी हिला अजिबात सुनेसारखं वागवत नाही. आता तू आल्यापासून बघतेस की नाही, मी तिच्याशी अगदी मैत्रिणीसारखं वागते की नाही, हो की नाही? पण तरी हिने मला सासूबाई का म्हणावं? हा सुनबाई, संस्कार आहेत ते. हो सासूबाई, पण तरी. ठीक आहे, उद्यापासून तू मला रुक्मिणी म्हणून हाक मार. कसं शक्य आहे ते सासूबाई? नाही ना शक्य? मग तिला तरी कसं शक्य होईल? हो की नाही ग प्रांजल? घे ग घे. एक मिनिट, साखर बरोबर आहे का चाखून पाहिलंस? तू पण अशी वेंधळी आहेस ना. हा, साखर आणि वेलची अगदी परफेक्ट झाली आहे. घे ग घे. अगं घे ना, पिऊन बघ. घे. हे बाळा घे. कालिंदी म्हणजे आमच्या घरातली शबरी आहे. तिनं बोरं खाल्ली ना की मगच आम्ही खातो. सॉरी सॉरी सॉरी, मी तुझ्यासाठी दुसरा ग्लास आहे. नाही नाही, चालेल मला. हो. उभ्या जन्मात एवढं मस्त मसाला दूध मी कधीच प्यायले नव्हते. इश्श. माझी धाकटी मुलगी मनवा, 10वीला कमी मार्क पडले ना, त्यामुळे 12वीची तयारी सुरू आहे. किती मिळाले 10वीला? 98.98%. हे कमी आहे? तिला 99.2% अपेक्षित होते. ग्रेट आहे तुमची मनवा. हो ना. काहीतरी कामासाठी आली होतीस ना तू? ते कुठे सांगितलेस अजून? हो, ऍक्च्युली माझं रायाकडेच काम होतं. तुम्ही त्याचा मोबाईल नंबर दिलात तरी चालेल. हो, मी देते ना, घे ना. हां. 10 झाले? थँक्यू. इतकी चांगली माणसं आज पहिल्यांदाच मला भेटली. आजचा दिवस मी कधीच विसरणार नाही. आजी येते मी. ये. हो हो, चला येते. हां नक्की या परत. हो हो. छान वाटलं ग तुला भेटून. एक मिनिट. तू स्टेशनच्या बाजूला चालली असेल ना, मला सोड तिकडे. अरे माधवा, तुला येण्या जाण्याचा अलाउन्स मिळतो ना, मग कर ना खर्च. अगं पण ती तिकडेच जात असेल तर काय प्रॉब्लेम आहे?
मी कॉलेज रोडवर चालले. हो तिकडे टॉवर मध्ये राहतेस का तू? नाही, तिथे आमचा बंगला आहे. बंगला वा मस्तच. सगळ्यांनाच असं वाटतं, पण दिसतं तसं नसतं. बघा चला येते मी. कोण माझ्या लाडकीला दूर नेते. किती गोड मुलगी आहे, पण एकटी एकटी असावी. विकत घेणे आहे